हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ही मेहंदीने होत आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. तर श्रीच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे एकादशी निमित्त, तर त्याचंच आम्ही प्लॅनिंग ना एक दिवस आधी करत आहे रात्री, म्हणूनच आमचं मेहंदी काढण्याचं चालू होतं. आणि ना त्यात श्रीची पप्पा आमचा व्हिडिओ काढत होते, म्हणून मी त्यांना ना अँगल सांगत होते की कोणत्या अँगलने घ्या, असं लांबून घ्या, जवळून घ्या असं. तर ते पहिल्यांदाच आमचा दोघींचा व्हिडिओ असं काढत होते, ते पण यूट्यूबसाठी. तर असं काहीतरी आमचं चालू होतं. तर तुम्हाला दाखवते की पुढे काय काय होणार आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही बघितलंच की मी तिच्या हातावर मेहंदी काढून घेतली आणि त्यानंतर ना आम्ही जेवण केले, मी भांडे घासले, झाडू मारला. आता तिचे पप्पा आणि ती टी व्ही बघत आहे. तर तोपर्यंत म्हटलं चला उद्याचं सामान आत्ताच काढून ठेवायचं, कारण की मग उद्या सकाळीच घाई होऊन जाईल माझी. म्हणून चला तुम्हाला दाखवते मी काय काय तिचं तयारीसाठी मी सामान काढते याचं. तर बी कंटिन्यू. आता मी थंबनेलवर तुम्हाला असं बोलले की असं काही गोष्टी आई झाल्यावर कळतात. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपली आई असते आणि जेव्हा आपल्या शाळेत काहीतरी प्रोग्राम असतो, ती सकाळी लवकर आपल्या आधी उठायची, रात्री तिलाही झोप नसायची, ती आपलं सगळं प्रिपरेशन करायची. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना मला आता आई झाल्यावर कळत आहे. जेव्हा श्री शाळेत जाते आणि तिचं सगळं काही असे प्रोग्राम असतात, तेव्हा मला जी काळजी वाटते ना, त्यात आता मला समजते की मला माझ्या आईला काय वाटत असेल की शाळेत जायचं आहे, तिला सकाळी 15 ऑगस्ट आहे, 2 वेण्या घालायच्या आहे, तिचा ड्रेस, तिचं सगळं काही आहे ते मी त्याबद्दल बोलले. आणि तुम्ही बघू शकता आता 11:15 वाजले तरीसुद्धा माझं प्रिपरेशन अजून चालूच आहे. तर आता मी तिच्या बँगल्स काढून घेतल्या, वीक काढून घेतलं, सगळे नेकलेस काढून घेतले की तिला काय काय घालायचं आहे ते तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आता इथे ना मी उद्या तिला जे घालणार आहे ना ते साडी असेल किंवा ड्रेस इथे तुम्हाला दिसणार आहे. आणि नंतर ते सगळ्या एक वस्तू ना एकाच जागेवर ठेवून घेतल्या. भले रात्री थोडंसं लेट होईल मला झोपायला, पण ह्या सगळ्या गोष्टी जागेवर ठेवल्या म्हणजे मला सकाळी काही त्रास नाही होणार. माझं 12:30 वाजले, मी पण झोपते. आणि आता सगळं सामान तिचं तर काढून ठेवलं आहे. आता उद्या तिला काय घालणार आहे, तिचा लुक कसं तयार करणार आहे, त्यासाठी उद्या हा ब्लॉग तसाच पुढे असणार आहे. त्यामुळे चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग गाईज. तर आता हा सकाळचा व्हिडिओ आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी. तर मी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते की उठ बाई, जायचं आहे आपल्याला रेडी होऊन. तर चला आता ती उठेपर्यंत इकडे तिची बॉटल वगैरे भरते, तिचा टिफिन करून घेते. आणि त्या टिफिनसाठी ना आज तिला इडली बनवणार होते. तर मी असं एक पॅकेटच आणून ठेवते, कारण की एकच इडली करावी लागते, त्यासाठी मी काही सगळे डाळी वगैरे भिजत नाही. तर असं पातेल्यात एक इडली लावून देते मी. आणि बघा मॅडम उठल्या आहेत आता आणि टी व्ही बघताय, ब्लॉगिंग बघताय. बघितलंच किती मॅडम फक्त बसून आळस घेते. मी तिला बोलले होते आंघोळीला जाण्याआधी की तू ब्रश करून बस आणि तुझं आवर असं. तर फक्त ब्रश केला, पाणी पण नाही प्याली, तशीच बसून आळस घेते आणि ब्लॉग बघते. आता तुम्ही बघितलं 10ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि 10:30 वाजता प्रोग्राम चालू होणार आहे. तर चला हा खूप मोठा टास्क आहे की अर्ध्या तासात तिचं कसं रेडी करायचं आहे तिला. आधी मी टिफिन पॅक करते आणि मग तुम्हाला दाखवते की मी तिला कशी रेडी करणार आहे. ती कंटिन्यू. इकडे मी आता इडली बघून घेते झाली का नाही, कारण मी आंघोळीला जाण्याआधीच ती कमी गॅस करून ठेवलेला, थोडीशी इडली राहिलेली आहे. तर आता तिची तयारी होईपर्यंत होऊन जाईल इडली. आता इकडे मी तिची सगळं फ्रेश करून घेतलं तिला आणि तिला दूध वगैरे दिलं. आणि नंतर ना तिची साडी घालून घेतली पहिली. म्हटलं चला पहिले साडी घालून घेऊ आणि नंतर बाकी सगळं तयारी करू, कारण की मग कमी वेळ असला ना तर मग आपल्याला समजत नाही काय करायचं आहे ते. त्याच्यामुळे आधी आणि ही साडी ना आम्ही कालच तिला आणली नवीनच नऊवारी, कारण की आधी जी नऊवारी होती ती तिला येत नव्हती, छोटी झाली आता ती 1 वर्षाची असताना घेतली होती आम्ही 2 वर्ष चालवली आणि आता ही घेतली आहे. तर त्यानंतर ज्वेलरी घालून घेतली आणि तिचे पाय खूप छान दिसत होते. मला तिचे पाय जास्त आवडले, मेहंदी पण खूप छान रंगली होती. तर आपली आई पण आपल्यासोबत असंच काहीतरी धावपळ करत असेल ना. आता आपल्याला समजतं की आता कसं वाटत असेल त्यांना, ती फिलिंग काय असेल तेव्हा. आणि आपण उगाच चिडचिड करायचं नाही, आई 5 मिनटं थांब, 10 मिनटं थांब, मी नंतर करते, असं करते. जेव्हा आता आपले मुलं असं करतात तेव्हा आपली काय चिडचिड होते ते आपण समजू शकतो. आणि हा वीक आहे ना हा मला खूप जास्त आवडतो. आणि आता ती श्री घालते त्याच्यामुळे मला जास्त सुंदर वाटतं ते, जास्त छान वाटतं. तिच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये मी तिला ट्राय करत असते की तिला वीक वगैरे असं काही लावता येईल असं. तर बघा मॅडम तुम्हाला दाखवत आहे की मला आय शॅडो लाव, ब्लश लाव असं चालू होतं, पण मी पण जस्ट नाटक करत होते लावण्याचं. आणि त्यानंतर मी आम्हाला खूप जास्त उशीर झाला आहे तयारी करण्यामध्ये. आता पटकन टिफिन बॅग पॅक केली आणि तुम्ही श्रीचा लुक बघू शकता कसा दिसते ती. श्री दाखव बेटा.
वाव, सो नाईस. तुझे पाय खूप छान दिसत आहे. पाय सगळ्यात जास्त पाय खूप छान दिसत आहे. गोल फिर एकदा. हळूहळू हळूहळू. ओके, असं. वाव, खूप छान वाटतं. बाहेर आल्यावर मात्र बघा, मी साडी खाली सोडतच नाही आहेत, कारण की आम्हाला असं पावसाची गिचगिची आवडत नाही. पाऊसची मेहरबानी अशी की आम्ही शाळेत जाईपर्यंत तो शांत झाला होता आणि सगळीकडे असे पाण्याचे डबके साचलेले आहेत आणि मुंबईचा पाऊस आणि तो कधी पडणार नाही असं कधी होणारच नाही. कंटिन्यू पाऊस चालू असतो, कधी येतो कधी जातो आणि ते चिकचिक चालूच आहे सगळं. आता जसा पावसाळा संपणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागणार आहेत. ज्या ज्या मुंबईच्या आहेत लोक बघणारे, त्यांना ती समजेलच की काय असं. तर इकडे प्रोग्राम सुरू होतच होता, काही लोक आले होते आणि ना तिला एवढं सगळं असं म्हणजे तिचं डान्स, तिचं ते बोलणं वगैरे बघून मी इतकी खुश होते ना. मी पूर्ण प्रोग्राम अटेंड केला तिचा आणि ते बघण्यात काही वेगळाच आनंद असतो की आपलं मुलं किती छान करताय आणि काहीतरी वेगळं करतायत. ते बघितलं ना आपल्याला मन एकदमच भारावून येतं आणि काहीतरी वेगळी फिलिंग असते. इकडे मंदिरात सगळ्यांना घेऊन आले होते टीचर लोक आणि इथे पण ते सगळे नाचत होते वगैरे. आणि इथे जो काही पाऊस सुरू झाला असेल, जसं काही सगळे वारकरी पंढरपूरला जाता आणि तो पाऊस पडला जोरदार, तसंच इथे काहीसं झालं. हे सगळे वारकरी या मंदिरात आले आणि मात्र बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग पण कमी होती. तर खूप भयानक पाऊस पडला इकडे आणि नंतर मी बाकीचं काही शूट केलंच नाही. तर कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्रीची तयारी कशी केली तीही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.